राजकीय वार्त्यातून आणखी एक मोठी बातमी। माजी मंत्री आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय। या अपघातामधून डॉक्टर फुके बचावलेले असून हा अपघात की घातपात अशी शंका आता घेतली जाते। परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये बोळदे करडगाव इथे गेलेले होते आणि याच वेळी हा सगळा अपघात घडलेला आहे। माजी मंत्री आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी रात्री अपघात झालेला आहे। अधिकची माहिती आपल्याला पराग ढोबळे देत आहेत। पराग, सध्याचे काय अपडेट्स आहेत? सध्या जी माहिती मिळते त्यामध्ये परिणय फुके हे थोडक्यात बचावलेले आहे, मात्र वाहनाचा आपण जे फोटोज आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की वाहनाला किती जोरदार धडक बसली होती। मात्र त्यांच्या चालकाने समयसूचकता दाखवल्यामुळे हा मोठा अपघात टळलेला आहे। नाही मोठी दुर्घटना खरं तर या सगळ्यामध्ये टळलेली आहे आणि मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचं जे आहे ती माहिती मिळते आहे। ते खरं तर प्रचार दौऱ्यामध्ये सध्या होते, कारण की परिणय फुके जरी नागपूरला मुक्कामी राहत असले तरी त्यांचा जो आहे मतदारसंघ जो आहे भंडारा भागात असल्यामुळे ते सातत्याने जे आहे रोज ये जा करत असतात आणि त्याच प्रचारावरून परत नागपूरला येत असताना हा मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास जो आहे तो अपघात झालेला आहे। काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांच्याही वाहनाचा अशाच पद्धतीने अपघात झाल्यावर त्यावेळेस सुद्धा घातपाताची शंका जी आहे ती व्यक्त करण्यात आली होती। त्यामुळे हा सुद्धा जो आहे परिणय फुके यांच्या वाहनाला झालेला जो अपघात आहे त्यावर सुद्धा घातपाताचा संशय जो आहे तो व्यक्त केला जात आहे। पराग, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।